Hello, my dear student. Once again, wishing you all very warm welcome. आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. बेटा, तुमच्या सर्वांना एक I kindly requesting to everyone that की whenever you are watching my video na, you will watch my video along with notebook and a pen. पेन आणि नोटबुक सोबत ठेवा, कारण काही गोष्टींचा अर्थ बेटा समजण्यासाठी परत परत व्हिडिओ बघण्याच्या ऐवजी जर इफ यू पेड युअर कंप्लीट अटेन्शन ॲट द सिंगल अटेम्प्ट, सो यू नेवर नीड टू बी वॉच दॅट व्हिडिओ अगेन अँड अगेन. ठीक आहे ना? त्यासाठी हा एक माझा प्लॅन असणार आहे आपल्या सर्वांसाठी. लेट्स स्टार्ट. आज आपण वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द चॅप्टर कडे वळणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट the most important part of the chapter, and I will promise you that this part made very easy for yourself by me. एकदम सुपर आणि साध्या प्रकारामध्ये आपल्याला तो अवेलेबल करेल मी तुमच्या सर्वांच्या पुढे. ठीक आहे बेटा? चला तर मग करू सुरुवात. काय आहे तर आजचा मुद्दा आहे आपला, आपण ट्रान्सक्रिप्शन बद्दल बोलणार आहोत. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? इन द प्रीवियस व्हिडिओ लेक्चर वी वर डिस्कस्ड अबाउट दॅट थिंग्स की ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस इन विच mRNA इज प्रोड्यूस्ड फ्रॉम द डीआरएनए. सॉरी, डीआरएनए म्हणलो, माफ करा, डीएनए. कळते काय म्हणलो? दोनच गोष्टी आहेत ना. डीएनए पासून mRNA बनवणे. This process is called as a transcription. Okay, so let's try to collect more detailed information about the transcription process and its mechanism. Let's start. During the transcription, आता basic information I would like to suggesting to everyone that ki before you learn the transcription process, there is some basic knowledge you should know it properly. फॉर एक्झाम्पल, आता डीएनए डबल स्टँडर्ड आहे, न्यूक्लिओटाइड्स न बनलेला आहे, नायट्रोजनचे बेसिस त्या न्यूक्लिओटाइड मध्ये आहेत, ऍडेनिनची जोडी थायमिन सोबत, सायटोसिनची जोडी ग्वानिन सोबत, हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स आहेत. म्हणजे दॅट टाइप ऑफ द बेसिक अँड फंडामेंटल इन्फॉर्मेशन इज अ व्हेरी नेसेसरी फॉर अंडरस्टँडिंग ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन समजून घ्यायचं तर त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. लेट्स स्टार्ट. ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन, नीट लक्ष द्या, इन्फॉर्मेशन ऑफ ओनली वन स्ट्रँड ऑफ द डीएनए copied into RNA. I will just mentioned earlier that DNA is a double stranded, RNA is a single stranded. So we are just trying to make the RNA from the DNA. काय बनवायचं आहे? RNA बनवायचा डीएनए पासून. मग डीएनए कडे दोन स्ट्रँड आहेत ना, मग तुम्ही बोथ स्ट्रँड सायमल्टेनियसली वापरणार का डीएनए आपल्या आरएनएच्या प्रोडक्शन साठी? नो, वी आर युजिंग ओनली वन स्ट्रँड ऑफ द डीएनए फॉर प्रोडक्शन ऑफ आरएनए ऑर द फॉर्मेशन ऑफ आरएनए. आणि मग डीएनएच्या एका स्ट्रँडवर जी इन्फॉर्मेशन आहे, दॅट इन्फॉर्मेशन इज कॉपी केली जाते, दॅट इन्फॉर्मेशन इज कॉपीड इनटू द आरएनए. लक्षात घ्या बेटा, द इन्फॉर्मेशन फ्रॉम द वन स्ट्रँड ऑफ द डीएनए इज कॉपीड इनटू आरएनए इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. आता जसं आपल्याला हा कंटेंट संपवायला 2-3 लेक्चर लागतील, I will once again promise you that each and every concept related to the transcription must be cleared. झालाच पाहिजे आणि ते मी करणारच. ओके, नो प्रॉब्लेम. आता पहिली लाईन, पहिली ओळ बेस्ट लक्षात आली असं समजून पुढे निघतो. This strand of the DNA act as a template. Right now we really don't know that which strand is used for the formation of RNA.
आरएनएच्या फॉर्मेशन साठी कोणतं स्ट्रँड वापरलंय आपल्याला नाही माहिती, ठीक आहे. पण जे स्ट्रँड वापरलं जातं त्या स्ट्रँडला आपण म्हणायचं आहे टेम्पलेट स्ट्रँड. लक्षात राहील, 2 ओळी क्लिअर आहेत, क्रिस्टल क्लिअर. आय होप दॅट आमचे विद्यार्थी काही आम्हाला मस्त क्रिस्टल हा शब्द प्रयोग कमेंट मध्ये करतात. सीना तो फिर 56 इंच का बन जाता है. वी आर गेटिंग वेरी हैप्पी. तीसरं, दी एंजाइम RNA polymerase catalyze the formation of RNA transcript. Beta, this is a biochemical reaction, the formation of biomolecule, and it require the enzyme. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बेटा की एन्झाईम फार गरजेचं आहे आणि ही एक बायोकेमिकल रिएक्शन आहे. मग त्या एन्झाईमचं नाव सांगा जो एन्झाईम डीएनएच्या एका स्ट्रँडचा यूज करून आरएनएचं फॉर्मेशन करतो. तर नेम ऑफ द एन्झाईम आहे, एमसीक्यू साठी आपल्याला नीट असेल, सीईटी असेल बेटा. आणि वन्स अगेन व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपण कम्पेअर केलेलं नाही, पण मोर दॅन 75% of the syllabus is similar to the NCERT syllabus. प्रेझेंट स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे तो इतका सुंदर सिलेबस आहे, फक्त आपण विश्वास ठेवणे आणि एकदा ते प्रॅक्टिकली तुम्ही चेक करून बघणे फार गरजेचं आहे. लिखतो पुढे, दी एन्झाइम आरएनए पॉलिमरेज कॅटालाइज करतो द फॉर्मेशन ऑफ आरएनए ट्रान्सक्रिप्ट. आरएनए ट्रान्सक्रिप्ट ला फॉर्मेशन साठी आरएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाइम कार्य करतो. 3 मुद्दे एकदम क्लिअर, नो चान्स. फोर्थ, डीएनए इज लोकेटेड इन द न्यूक्लिओइड ऑफ प्रोकॅरियोट्स. बेटा आपल्याला माहिती आहे मेनली और ब्रॉडली द सेल्स वेल categorized into 2 category. The first one is prokaryotes and second one is the eukaryote. Prokaryote आणि eukaryote आपल्याला माहिती आहे. मग आता काय माहिती आहे का की both the type of cell having their own DNA. ओके, आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपण न्यूक्लियसला प्रोकॅरियोटिक सेल मध्येच यूज करतो, म्हणजे वर्ड न्यूक्लियस इज युज्ड इनटू द यूकॅरियोटिक सेल, नॉट प्रोकॅरियोटिक सेल. मग डीएनए जो आहे तो डीएनए प्रोकॅरियोटिक सेल मधला कुठे असतो, कुठे, तर तो न्यूक्लिओइड मध्ये असतो. न्यूक्लिओइड कोण आहे, तर जेनेटिक मटेरियल ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलचे जे जेनेटिक मटेरियल असतं त्या जेनेटिक मटेरियलला मुलांनो न्यूक्लिओइड असे म्हणत असतात. कीप दिस थिंग्स इन युअर माइंड. न्यूक्लिओइड इज द जेनेटिक मटेरियल ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कंप्लीट मेम्ब्रेन बाउंड असा कोण नसतो, न्यूक्लियस नसतो. न्यूक्लियर मेम्ब्रेन कंप्लीटली बाउंड नसतं. येते ना डोक्यात. नेक्स्ट चलो, इन द न्यूक्लियस ऑफ यूकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियस मध्ये, आता न्यूक्लियस मध्ये यूकॅरियोटिक सेल मध्ये जेनेटिक मटेरियल आहे आणि प्रोकॅरियोट मध्ये जे डीएनए किंवा जेनेटिक मटेरियल आहे ते न्यूक्लिओइड मध्ये आहे. दे डोंट गेट टू मच कन्फ्युज्ड अबाउट इट. डीएनए ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस इन द यूकॅरियोट्स. बेटा यूकॅरियोटिक सेल मध्ये जे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आहे ती घडते कुठं. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे पुन्हा पुन्हा काय सांगायचं, ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ RNA फ्रॉम DNA and that process takes place in the nucleus in eukaryotic cell. चला ठीक आहे. नेक्स्ट, आता ट्रान्सलेशन ऑकर्स इन द सायटोप्लाझम. बेटा प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर मध्ये we were mentioned that की when DNA ट्रान्सक्राइब होतो, mRNA प्रोड्यूस होतो किंवा आरएनए प्रोड्यूस होतो, आरएनए ट्रान्सलेशन होतं, त्याचं ट्रान्सलेशन, आणि त्यापासून प्रोटीन तयार होतो. तर मग ही देर इज अ 2 processes are totally depending upon each other. The first process of the formation of RNA takes place inside the nucleus, and from that RNA protein synthesis takes place inside the cytoplasm. म्हणजे अर्थ काय, आरएनएचं फॉर्मेशन जे आहे, जे डीएनए आरएनए बनवतो, डीएनए आरएनए ला बनवतो, तो बनवतो, म्हणजे ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस इनसाइड द न्यूक्लियस होते, अँड ट्रान्सलेशनची प्रोसेस
आउटसाइड द न्यूक्लियस इन दी सायटोप्लाझम होते. दोन गोष्टी क्लिअरली छान लक्ष ठेवा. पुढे डीएनए ट्रान्सफर इन्फॉर्मेशन टू एमआरएनए. आता डीएनएच्या स्ट्रँड कडे इन्फॉर्मेशन आहे. दॅट इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ कोडेड लँग्वेज. कोडेड लँग्वेज मध्ये जे नायट्रोजन बेसचे पेअर आहेत त्या कोड लँग्वेज मध्ये त्यांच्याकडे माहिती आहे डीएनए कडे. बट डीएनए ट्रान्सफर दॅट इन्फॉर्मेशन टू द एमआरएनए. बरोबर ना. डीएनए कुणाला माहिती द्यायला? एमआरएनए ला द्यायला. त्याची कॉपी व्हायला लागली. विच देन मूव्ह टू द रायबोसोम. आणि मग तीच जी माहिती आहे ती माहिती मग रायबोसोम कडे मूव्ह होते. रायबोसोम सगळ्यांना माहिती आहे, आपण त्याला प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल असं कन्सिडर करत असतो. त्याच्याकडे ती माहिती जाते. पुढे 7 मुद्दे अगदी क्लिअर झालेत असं वाटतंय. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की बेटा अभ्यास करताना आपण रायटिंग प्रोसेस करणं फार गरजेचं आहे. नंबर 2, ट्रान्सक्रिप्शन ऑकर इन द न्यूक्लियस ड्युरिंग द G1 and G2 फेज. ग्रोथ 1 अँड ग्रोथ 2 किंवा गॅप 1 गॅप 2 असं बी आपण त्याला म्हणलं तरी चालतं. सेल सायकल मध्ये, सेल डिव्हिजन मध्ये आपण शिकत असताना G1 G2 फेजेस शिकलेले आहेत. मग ही प्रत्येक प्रकारचे एमसीक्यू असतील, एनडब्ल्यूटी साठी असतील, सीईटी साठी असतील, तर यू आर जस्ट स्ट्रॉंगली फोकसिंग ऑन सच टाइप ऑफ द एमसीक्यूज. ओके. G1 G2 फेजेस मध्ये सेल सायकलच्या घडून येतं. ठीक आहे बेटा. ही इतकी माहिती एकदम क्लिअर आहे असं माझा भ्रम आहे कदाचित. आणि वन्स अगेन पुन्हा बेटा, if you really satisfied with my teaching, if you really understand the whole concept, then please आपल्या चॅनलला लाईक तर केलेलंच आहे, सबस्क्राईब पण आपण करणार आहात आणि आपले कॉमेंट जे आहेत ते प्लीज देत जा. व्हॉट एव्हर द इन्स्ट्रक्शन्स ऑर द सजेशन्स यू हॅव रिलेटेड टू द कंटेंट ऑफ द चॅप्टर, आय विल ऍक्सेप्ट इट बाय किंग साइज हर्ट. किंग साइज हर्ट ना ऍक्सेप्ट करतो अँड विल इम्प्रोवाइज इन माय लेक्चर. माय लेक्चर मध्ये मी इम्प्रोवाइज करू शकतो. सो युअर सजेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी, फॉर मेड मी अपडेट. ओके बेटा, थँक्यू. चलो, तो G1 आणि G2 फेज मध्ये डीएनए हॅज अ प्रमोटर अँड टर्मिनेटर. डीएनए कडे दोन गोष्टी आहेत. एक आहे प्रमोटर. आता प्रमोटर म्हणजे यू शुड अंडरस्टँड दॅट द पार्ट विच प्रमोट समथिंग अँड द पार्ट विच कॅन स्टॉप समथिंग. प्रमोट करणे म्हणजे स्टार्ट म्हणू आपण, आणि टर्मिनेट करणे म्हणजे एंड करणे, स्टॉप करणे. म्हणजे डीएनए कडे दोन गोष्टी आहेत. डोंट गेट टू मच कन्फ्यूज अबाउट इट. whenever we are moving ahead in the particular content, we should understand all these term in a clear way. या सगळ्या ज्या टर्म्स आहेत आपण ते एकदम क्लिअर वे मध्ये समजून घेणार आहोत. प्रमोटर अँड टर्मिनेटर. सर आम्हाला तर माहिती नाही ते कुठे आहे. ते वरच्या मुद्दे 8 मुद्दे आम्ही ऍडजस्ट केले. आता हे काय आहे अजून? डोंट वरी, आय एम इज हिअर. ओके. सो यू नेवर नीड टू वरी अबाउट एनीथिंग. पुढे ट्रांसक्रिप्शन स्टार्ट ऍट प्रमोटर. ओ अभी समझ में आ रहा है सर. फक्त आकृती नाही दिसली चव्हाण सर आम्हाला? दिसेल ना? दिसेल, नक्की दिसेल. आम्हाला आता काय सांगितलंय की प्रमोटर जे डीएनए कडे आहे ना, धिस इज द स्टार्ट ऑफ कशाचा? ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसचा जो स्टार्ट असतो बेटा त्याला प्रमोटर म्हणा. अँड द एंड ऑफ द ट्रान्सक्रिप्शन इज कॉल्ड एज अ स्टॉप किंवा टर्मिनेटर साइट. म्हणजे दोन साइट दिसतात आपल्याला. एका ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट होतं बेटा, स्टार्ट होतं तर त्याला तुम्ही प्रमोटर म्हणा. आणि ही प्रोसेस कुठेतरी थांबणार असेल ना, स्टॉप तर डेफिनेटली, तर ती जिथं स्टॉप होते त्या साइटला आपण म्हणणार आहे टर्मिनेटर साइट. म्हणजे डीएनए हॅज अ टू साइट. ओके. नेक्स्ट. त्यानंतर ऍक्च्युअली द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन इन बोथ प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट. आता हे प्रोकॅरियोट मध्ये आणि युकॅरियोट मध्ये प्रश्न राहिला आपला सगळा विचारायचा की इनिशियली आपण सांगितलं की न्यूक्लिओइड प्रोकॅरियोट्स मध्ये, युकॅरियोट मध्ये न्यूक्लियस. हे जे प्रोसेस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन जी आहे ती ऍक्च्युअली काय कुठं घडते काय नाही. दोन्ही प्रकारच्या डीएनए मध्ये डेफिनेटली बेटा, दोन्ही बी. पण इट हॅव अ कॉमन टाइप ऑफ 3 प्रोसेसेस. म्हणजे आम्ही बघतोय आता ट्रान्सक्रिप्शन मध्ये 3 सब प्रोसेस आहेत. आपण एक ट्री डायग्राम तयार करून घ्यावा. इट कॅन डेफिनेटली हेल्प यू टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट विद इन व्हेरी शॉर्ट टाइम.
हा कन्सेप्ट समजून घ्यायला, ह्याला ओव्हरलुकिंग करायला आपण हे करून घ्या, फार गरजेचं आहे. काय आहे की प्रोकॅरियोट अँड यूकॅरियोट इन्वॉल्व 3 स्टेजेस. द फर्स्ट वन इज ए इनिशिएशन. आई होप इनिशिएशन को आप अच्छी तरह से जानते हो, शुरुआत. Elongation. Elongation means increase in the length. And third one, termination. Termination means stop of the process, end of the process. ओके बेटा. तर एकंदरीत ह्या 3 प्रकारच्या प्रक्रिया आपल्याला त्यामध्ये बघायच्या आहेत. ओके, ठीक आहे, काही अडचण नाही. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघितला तर मदत होईल. आता दुसरा एक प्रश्न आहे की ट्रान्सक्रिप्शन घडवून आणण्यासाठी काही घटक लागतात का त्यामध्ये? Exact what kind of the factor, what kind of the other important material is needed for carry out the process of transcription. ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेससाठी अजून काय पाहिजे? तर त्या ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्याला आपण युनिट कन्सिडर करू. आणि राईट नाऊ वी आर मूव्हिंग टू अंडरस्टँड द ट्रान्सक्रिप्शन युनिट. ट्रान्सक्रिप्शन युनिट काय असतात काय नाही त्याबद्दल आपण आता बघायला पुढे जाऊ. ठीक आहे, चलो निकलते है. एक आपल्याला छान आकृती आपल्या इथं दिसते. याच्यावर तर सध्या काही नाही, 2च गोष्टी आहेत बघायसारख्या. प्रमोटर दिसतो बेटा, मीच दाखवतो. हे येलो कलरचा पार्ट दिसतो. दिस इज द प्रमोटर रिजन ऑफ DNA फ्रॉम वेअर द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट. ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस जिथे स्टार्ट होते ना, तो पार्ट म्हणजे कोणता आहे? प्रमोटर रिजन आहे. आणि हे इथं हे लाल जे दिसतंय, रेड कलर्ड पोर्शन दिसतो, दॅट रेड कलर्ड पोर्शन इज अ टर्मिनेटर. Terminator is the region or the site where the process of transcription is stop. जिथं प्रोसेस ऑफ ही काय आहे ती थांबते. कळलंय बेटा? तर आता आकृती होती पाहिजे हे काय? डीएनए आपल्याला दाखवलंय, डबल स्टँडर्ड डीएनए दाखवलेला आहे बेटा. हे काय 5 प्राइम टू 3 प्राइम आणि इकडून 5 प्राइम टू 3 प्राइम. म्हणजे आपण अगोदर म्हणलेले आहेत की डीएनए इज टोटली अँटी पॅरलल टू इच अदर. डीएनए चे स्टँड जे आहेत ते अँटी पॅरलल आहेत. मग आता आम्ही काय बघतोय सध्या? काय बघायचंय आम्हाला? नाही, आम्हाला ते ट्रान्सक्रिप्शनचं युनिट बघायचंय. तर ठीक आहे बेटा, चलो निकलते हैं. ईच ट्रान्सक्राइब्ड सेगमेंट ऑफ डीएनए. वाव, नाईस. ट्रान्सक्राइब्ड सेगमेंट म्हणजे काय रे बेटा? सेगमेंट म्हणजे काय? इट्स अ स्मॉल पोर्शन ऑर द स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए. म्हणजे एक छोटासा भाग आहे आणि त्याचं आपल्याला आता ट्रान्सक्रिप्शन करायचे. त्याचं म्हणजे त्याच्यापासून आम्ही आरएनए बनवणार आहोत रे. आरएनए बनाना चाहते हैं हम उनसे. तर ईच ट्रान्सक्राइब द सेगमेंट ऑफ द डीएनए इज कॉल्ड एज अ ट्रान्सक्रिप्शन युनिट. मग आता एखाद्या डीएनए वर किती असे ट्रान्सक्रिप्शनचे युनिट आहेत? एखाद्या डीएनए वर हाऊ मेनी नंबर ऑफ ट्रान्सक्रिप्शन युनिट आर प्रेझेंट? सो आता सध्या तो प्रश्न आपला नाहीये, पण वी कॉल देम द ट्रान्सक्रिप्शन युनिट. ज्या डीएनएच्या सेगमेंटचं तुम्ही ट्रान्सक्रिप्शन करणार आहात त्या पर्टिक्युलर सेगमेंटला तुम्ही ट्रान्सक्रिप्शनचं युनिट म्हणा. ओके. इट कन्सिस्ट ऑफ प्रमोटर, दुसरं स्ट्रक्चरल जीन आणि तिसरं टर्मिनेटर. मग तिन्ही आकृतीवर नावं दिसतील का चव्हाण सर आम्हाला? हो. एक सेगमेंट घेतलाय छोटासा, कुठे आहे? आपल्या पुढे असा आडवा झोपवलेला आहे. हा हा हा. नंबर 2, त्याच्यामध्ये प्रमोटर कुठे आहे? दाखवा चव्हाण सर. हे घे बाळा, हे येलो कलरचं प्रमोटर. हा सर, दिसलं. नंबर सेकंड वन इज स्ट्रक्चरल जीन. कुठे आहे स्ट्रक्चरल जीन बेटा? हा जो एक लाईट ब्ल्यू कलरचा आरएनए कोडिंग रिजन म्हणतो, आरएनए कोडिंग रिजन आकृतीवर आपल्याला दिसत आहे. दिस रिजन इज स्ट्रक्चरल जीन. दिस रिजन इज स्ट्रक्चरल जीन. अँड थर्ड वन टर्मिनेटर. टर्मिनेटर तर आम्हाला अगोदरच दिसतं सर. क्लिअरली आम्हाला 2 गोष्टी, प्रमोटर आणि ट्रान्सक्रिप्शन. बरं ते सर ते एकदम हॉरिझॉन्टल जे आहे ते एक्झॅक्ट आपल्याकडे काय? दिस इज द सेगमेंट ऑफ द डीएनए विच अंडरगोज द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. तो डीएनएचा एक छोटासा भाग आहे, ज्या डीएनएच्या भागाचं आम्ही काय करणार आहोत रे बाळांनो? ट्रान्सक्रिप्शन करणार आहोत. आणि त्याच्यावर ह्या 3 गोष्टी असतात, 3 युनिट असतात हे सांगणार आहोत आणि त्याबद्दलची डिटेल माहिती. मग आता आपण प्रमोटर बद्दल बोलणार, स्ट्रक्चरल जीन बद्दल बोलणार आणि टर्मिनेटर बद्दल सुद्धा बोलणार. लेट्स स्टार्ट. चलो. द डीएनए 2 स्ट्रँड ऑफ द डीएनए इन द स्ट्रक्चरल जीन शो फॉलोइंग फीचर. आता आपल्याला काही फॉलोइंग फीचर्स दिसतात. फीचर नंबर 1, प्रमोटर.
द प्रमोटर इज लोकेटेड टुवर्ड द 5 प्राइम एंड ऑफ द स्ट्रक्चरल जीन. बापरे, काय हे वाक्य काय पहिलं काय नाही. ते म्हणतात की हे बघा, हे जे प्रमोटर आहे, यस, प्रमोटर इज लोकेटेड टुवर्ड्स 5 प्राइम एंड ऑफ द स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीनच्या 5 प्राइम एंड कडे प्रमोटर आहे. सो आय वुड लाईक टू रिक्वेस्टिंग टू एव्हरीवन की बेटा रे, लक्षात घ्या, 5 प्राइम एंड कुठे दिसतो का आकृतीमध्ये? यस, हियर इज अ 5 प्राइम एंड and the promoter region is located at the 5 prime end, that is upstream. आणि ह्याला म्हणायचं अपस्ट्रीम. सर हे अपस्ट्रीम काय? अप याने वर, म्हणजे ही प्रोसेस स्टार्ट इथून होते म्हणून त्याला अप म्हणायचं. जिथं संपते किंवा जिकडून स्टार्ट होऊन जिकडे पुढे पुढे सरकते, आकृतीत दिसते ना माय डिअर स्टूडेंट, हे अपस्ट्रीम. आणि हे डाउन स्ट्रीम. इट मीन्स दैट कि आप अगर 5 प्राइम एंड की तरफ से 3 प्राइम एंड की तरफ जा रहे हो तो ये डाउन स्ट्रीम हुआ, और स्टार्ट जहां से हो रहा है वो अपस्ट्रीम हुआ. यस, चलो त्यानंतर द डीएनए सिक्वेन्स that provide the binding site for the enzyme RNA polymerase. ठीक आहे. मग आता हे प्रमोटर एक्झॅक्ट काय आहे? मी इतका स्लोली बोलणार आहे, छान बोलणार आहे, छान म्हणजे कळेल असं रे. प्रमोटर काय आहे? पोरांना इनिशियली ज्यावेळेस ते व्हिडिओ बघतील तर ते दे रिअली कुडंट अंडरस्टँड दॅट की एक्झॅक्ट व्हॉट इज द प्रमोटर. यार, वी कुड नॉट अंडरस्टँड काय हे. तर मग प्रमोटर काय आहे? चव्हाण सरनं सांगावं. अरे बाप्पा, प्रमोटर इज द डीएनए चा सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स सांगावं. अहो, क्रमाक्रमानं लावलेला डीएनए आहे. न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियोटाइड क्रमानं लावलेला एक छोटासा सिक्वेन्स आहे. तुम्हाला माहिती आहे ना, एव्हरी स्ट्रँड ऑफ द डीएनए इज कंपोज्ड ऑफ थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड. प्रत्येक डीएनएचा जो स्ट्रँड असतो, थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड त्यात असतात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असते. मग आम्हाला ते प्रमोटर काय? तर प्रमोटर एक छोटासा पार्ट आहे, एक डीएनएचा सिक्वेन्स आहे. डीएनए सिक्वेन्स दॅट प्रोव्हाइड द बाइंडिंग साइट फॉर आरएनए पॉलिमरेज. म्हणजे आरएनएचा पॉलिमरेज जिथं येऊन चिटकतो, आणि आरएनए पॉलिमरेज येऊन चिटकल्याशिवाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन कॅन नॉट बी स्टार्ट. कशी सुरुवात होईल? तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन सुरुवात करायचंय ना, म्हणून तुम्हाला आरएनएच्या पॉलिमरेजला बाइंडिंग साइट द्या. त्यानं कुठे येऊन अटॅच व्हायचंय ती साइट द्या. द प्रमोटर कॅन प्रोव्हाइड द साइट फॉर द बाइंडिंग ऑफ आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेजला जिथून सुरुवात करायचं त्या ठिकाणी ती जी साइट देतं बाइंड करायला, ती जागा म्हणजे कोण आहे? तर आपला प्रमोटर आहे. आणि प्रमोटरला दुसऱ्या भाषेत अजून काय म्हणणार? डीएनएचा सिक्वेन्स. मी तर असंच म्हणेल, आणि माझ्या नंतर आपण पण हेच म्हणणार आहे की इट इज नथिंग बट द डीएनए सिक्वेन्स जिथे आरएनए पॉलिमरेज बाइंड होतो. दुसरं, आरएनए पॉलिमरेज बाइंड टू द स्पेसिफिक प्रमोटर. आता आरएनए पॉलिमरेज जो आहे तो स्पेसिफिक प्रमोटरला बाइंड होतो, चिटकतो. चिटकू दे, आपल्याला काय करायचं. लक्षात ठेवा कोण कुठे चिटकतं. ठीक आहे. तिसरं, इन प्रोकॅरियोट द एन्झाइम रेकग्नाइज द प्रमोटर बाय इट्स सिग्मा फॅक्टर. बर, आता हे काय की आपल्याकडे जे प्रोकॅरियोटिक सेल आहेत त्यांच्यामध्ये एन्झाइम कसे ओळखतात की प्रमोटर कुठं आहे? बरोबर आहे ना बेटा? प्रमोटर इज द बाइंडिंग साइट ऑफ आरएनए पॉलिमरेज. बट हाऊ आरएनए पॉलिमरेज कॅन फाइंड इट आउट. त्याला कसा शोधतो? तर त्याला शोधून द्यायला आम्ही नाही का एखाद्या नवीन ठिकाणी जातो, आपल्याला घर माहिती नसतं, आपण फक्त ते एरियात जातो, आपल्याला सांगतो कुणीतरी ह्या नगरमध्ये या. यस, वी आर रिचिंग इन दॅट नगर, बट ऍक्च्युअल वी डिडंट नो द लोकेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन्स हाऊस ना, माहिती नाही. मग आपण सर्च करतो, कुणाला तरी विचारतो किंवा इथे XYZ माणूस कोण आहे. मग आपण तिथं पोहोचतो, आपण नगर शोधतो. यस, आरएनए पॉलिमरेजला जाऊन प्रमोटरला चिटकायचं. बट व्हेअर इज अ प्रमोटर लोकेटेड? देन हू हेल्प देम टू फाइंड इट आउट? त्याला मदत कोण करतं? तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एक सिग्मा फॅक्टर असतो. दॅट सिग्मा फॅक्टर कॅन हेल्प द प्रमोटर टू रेकग्नाइज, ओळखून देण्यासाठी मदत करतो. हे झालं बेटा आपल्या प्रमोटर रिजन बद्दल. त्याच्याबद्दल काही जास्त सांगायची गरज नाही. दुसरा मुद्दा आहे स्ट्रक्चरल जीन काय आहेत. बघू ह्या स्ट्रक्चरल जीनचा आता आपण काय करायचं पंचनामा.
स्ट्रक्चरल जीन कोण आहे? आता हे पुस्तकातलं वाक्य नाही, मी थोडंसं ऍडिशनल टाकले, पुस्तकात हे वाक्य नव्हतं. स्ट्रक्चरल जीन हा जीनच आहे. आता स्ट्रक्चरल जीन वेगळं काय असणार आहे? ओके ना बेटा. स्ट्रक्चरल जीन इज अ जीन दॅट कोड फॉर एनी आरएनए और प्रोटीन प्रोडक्ट. कुठल्याही प्रकारच्या आरएनएचा तो कोड आहे, नाही तर प्रोटीनच्या प्रोडक्ट आहे, प्रोटीनचा प्रोडक्ट आहे त्याच्यासाठीचा कोड आहे, नसेल तर आरएनए तयार करण्यासाठी जो कोड पाहिजे आहे तो कोड म्हणजे स्ट्रक्चरल जीन आहे. वेगळं सांगणं नको. तर टू स्ट्रँड ऑफ द डीएनए हॅव अपोजिट पोलॅरिटी. हो बेटा, डीएनए चे दोन स्ट्रँड जे आहेत ना ते अपोजिट पोलॅरिटी वाले आहेत. कसा सर? कसं? बघा, माझ्यासोबत आलात, आकृती आली स्क्रीनवर. हो, हे बघा, मी इथं गेलो 5 प्राइम कडे माझा कर्सर आहे. हो आहे. हे मी असा चाललो आता इकडं, तर इकडं 3 प्राइम आहे. हो सर. पुन्हा खाली आलो इकडं. हो, इकडून 5 प्राइम हो का 3 प्राइम? हो सर. हे असे एकमेकाच्या विरुद्ध आहेत. हो ना, मग म्हणून ते त्याला अपोजिट पोलॅरिटी असं म्हणायचं रे बाळा, लक्षात ठेव. हो सर आहे. ओके, नंबर नेक्स्ट. DNA dependent RNA polymerase catalyze the polymerization in 5 prime 3 prime direction. Promoter region कुठे होता? Promoter region present at the 5 prime end of the DNA strand. Other important thing is that the RNA polymerase can bind at the promoter region. Then the process of transcription start. Okay ना? मग पुढे, मग डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज जो आहे तो कॅटालाइज करतो. तो एन्झाइम आहे, म्हणजे कॅटालाइज करायचंय. आणि पॉलिमरायझेशन, पॉलिमरायझेशन बेटा पॉलिमर करणे, न्यूक्लिओटाइड मोर अँड मोर नंबर मध्ये न्यूक्लिओटाइड जोडणे. मोर अँड मोर नंबर मध्ये न्यूक्लिओटाइड जोडण्याची प्रक्रिया म्हणजे ह्या ठिकाणी पॉलिमरायझेशन होय. ते 5 प्राइम 3 प्राइम डायरेक्शन मध्ये होतं. So that the DNA strand having 3, 5 prime polarity act as a template. मग तो जो टेम्पलेट, तो जो डीएनए आहे तो टेम्पलेट डीएनए म्हणून काम करतो. ओके. अँड द अदर स्ट्रँड उरला आता कोणता? तो 5 प्राइम आणि 3 प्राइम वाला. तर तो असणार आहे बेटा कॉम्प्लिमेंटरी टू द टेम्पलेट स्ट्रँड. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? मराठीमध्ये पूरक. पूरक, ठीक आहे ना? पूरकचा अर्थ कळतो, एकमेकाशी पूरक. जसं एका स्ट्रँडवर ऍडिनिन आहे तर दुसऱ्या स्ट्रँडवर जर थायमिन असेल तर दीज टू आर कोण आहेत? कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. एकमेकांचे ते कॉम्प्लिमेंटरी आहेत असं म्हणायला हरकत नाही. एका स्ट्रँडवर जर समजा सायटोसिन आहे तर त्याच्या दुसऱ्या स्ट्रँडवर ग्वानिन असणार, म्हणजे दे आर कोण झाले एकमेकांचे? तर दे आर कॉम्प्लिमेंटरी ऑफ इच अदर. त्यापैकी मग दोन स्ट्रँड आहेत डीएनएचे. डीएनएचा जो 3 प्राइम 5 प्राइम एंड आहे तो मात्र मुलांना आणि मुलींनो काय काम करतो? तर तो टेम्पलेट म्हणून ऍक्ट करतो. आणि जो 5 प्राइम 3 प्राइम वाला आहे तो कॉम्प्लिमेंटरी म्हणून काम करतो. मग आपल्याला एक प्रश्न पडला की नेमकं डीएनएच्या कोणत्या स्ट्रँडचं ट्रान्सक्रिप्शन होतं किंवा कोणत्या स्ट्रँड पासून, तर ते आपण पुढे बघणार आहोत. चला. द सिक्वेन्स ऑफ द बेसिस इन द स्ट्रँड सेम ॲज अ आरएनए. तुम्हाला आरएनएचा जर सिक्वेन्स माहिती असेल, नसेल माहिती तर मी आता सांगतो, पण असेल माहिती तर लक्षात ठेवा. डीएनए आणि आरएनएच्या बेस सिक्वेन्स मध्ये एकच फरक असतो. डीएनए मध्ये थायमिन असतो. थायमिन इज द न्यूक्लिओटाइड आहे अँड नायट्रोजन बेस आहे. अँड दॅट थायमिन विल और दॅट थायमिन इज अबसेंट इन आरएनए. इन्स्टेड ऑफ इट त्याच्या ऐवजी युरासिल इज प्रेझेंट. म्हणजे आपण बघू आता थोडक्यात. आपल्या कुणाची जोडी, हे जे आपले ऍडिनिनची जोडी डीएनए मध्ये थायमिन सोबत आहे. ऍडिनिनची जोडी डीएनए मध्ये थायमिन सोबत आहे. ऍडिनिन बाउंड विथ थायमिन इन द डीएनए, बट इट नॉट हॅपन इन आरएनए. ऍडिनिन गेट बाइंड विथ युरासिल नॉट थायमिन. म्हणून आरएनए मध्ये कोण नाही? थायमिन नाही. आणि डीएनए मध्ये कोण नाही? युरासिल नाही. युवराज सिंग नाही, युरासिल. हो, तेच लक्षात घ्या. चला. इन दिस स्ट्रँड थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरासिल. एवढाच फरक आहे, बाकी तिघ सेम आहेत. चला. इट इज द ऍक्च्युअल कोडिंग स्ट्रँड, आणि त्यालाच कोडिंग स्ट्रँड म्हणायचं. कोडिंग स्ट्रँड, कारण कोड आहे ना त्याच्याकडे, म्हणून कोडिंग स्ट्रँड. द इन्फॉर्मेशन
of this strand of the DNA copied on mRNA. मग ह्याच स्ट्रँड वरची माहिती जी आहे, पण माहिती म्हणजे नेमकं काय बेटा, तुमच्या डोक्यात आले का? दी इन्फॉर्मेशन मोस्ट ऑफ द टाइम वी आर युझिंग द वर्ड दॅट द DNA हॅव इन्फॉर्मेशन. व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन अँड इन विच फॉर्म ऑफ द इन्फॉर्मेशन विल बी प्रेझेंट देअर? अरे तिथं न्यूक्लिओटाइड नायट्रोजन बेसेस त्यांच्या स्वरूपात ती माहिती आहे रे बेटा, आणि तेच न्यूक्लिओटाइड नायट्रोजन बेस इकडे येणार, mRNA त्यांच्यापासून तयार होणार. म्हणून आपल्याला काय करायचं की ती कॉपी केली असं म्हणायचं. दिस इज कॉल्ड सेन्स स्ट्रँड. याला सेन्स स्ट्रँड म्हणायचं. आणि दुसरा जो स्ट्रँड असतो, ज्या स्ट्रँडची माहिती काय होत नाही बेटा, कॉपी होत नाही, त्याला नॉन सेन्स म्हणायचं. काय? नॉन सेन्स. कुठले की तुम्ही नाही, फारच मनाला लावून घेता यार. चलो, मला वाटतं ही पण माहिती बहुत चल गई. 10 मुद्दे आहेत. सर्वसामान्य बी 40-50% असणारा पोरगा सुद्धा, मराठी मीडियम वाला सुद्धा पोराला हे जवळपास बऱ्यापैकी कळलं असेल. 6-7 मुद्दे कळू द्या बेटा, आणि बाकी 4-2 मुद्दे असतात ते तुम्ही रिपीट करा. आणि मी आहेच ना, हो ना. 75 शिवाय जाणार नाही मी. ओके, चलो. तर टर्मिनेटर. आता तिसरा मुद्दा आहे आपला टर्मिनेटर. ओके बेटा, चलो लेट्स स्टार्ट. वो टर्मिनेटर का क्या है एक बार देख लेते हैं. पहिलं, द टर्मिनेटर इज लोकेटेड ऍट 3' एंड ऑफ द कोडिंग स्ट्रँड. हा कोडिंग स्ट्रँड तर समजलं ना? खरं सांगा. येस, I think you should better understand the meaning of the coding strand. The strand of the DNA which is used for the transcription is called as a sense strand or coding strand, and those which are not used, non-sense, non-coding. Okay, चलो. अभी त्याला जो प्रमोटर होता तो कुठे होता? 5' ला इकडे, आणि आताचा 3' ला इकडे. कोण? तो आपला टर्मिनेटर. दॅट इज डाऊन स्ट्रीम. हो, चव्हाण सरनं ते पण दाखवलं होतं, आणि आता पण दाखवतात चव्हाण सरला काही काम नाही आता सध्या. ठीक आहे ना बेटा? हो, चलो. अरे कुठे गेली ती आकृती? सापडली. हे बघा, हे प्रमोटर रिजन होता 5' ला, आणि मग असं शोधत आलो आम्ही तर 3' ला आम्हाला हो टर्मिनेटर दिसला. आणि मग त्याला आम्ही काय म्हणतोय बेटा? तर दॅट पर्टिक्युलर पार्ट इज कॉल्ड एज अ टर्मिनेटर अँड विच इज लोकेटेड ऍट दी कुठे? 3' एंडला. मग काय वेगळं सांगायचं त्याच्यामध्ये? आहे का नाही बेटा? चलो आगे बढ़ते है. निघालो मग पुढे. इट डिफाइन द एंड ऑफ द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. टर्मिनेटर दिसला ना? इट डिफाइन्स दॅट द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन इज एंड, इज स्टॉप. त्याचे इंडिकेटरच आहे, ते संपला. आगे, after the binding to the promoter after binding to promoter, RNA polymerase move along the DNA. RNA पॉलिमरेज असा पुढे 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 सरकत राहणार. मी हे तुम्हाला दाखवतो, ह्याच्यावर डिटेल चर्चा होईल आपली. आरएनए पॉलिमरेज जिथं पहिल्यांदा चिटकतो तिथून पुढे तो सरकतच राहतोय. आपल्याला याच चॅप्टर मध्ये लॅक ओपेरॉन नावाचा एक कन्सेप्ट बघायचा आहे, लॅक्टोज ओपेरॉन. त्या ओपेरॉन मध्ये डेफिनेटली हा मुद्दा आपला क्लिअर होऊन जाणार. डीएनए पॉलिमरेज मूव अलोंग द डीएनए. ओके, इट कॉज द लोकल अनवाइंडिंग ऑफ डीएनए डुप्लेक्स इनटू द 2 चेन्स इन द रिजन ऑफ द जीन. आता डीएनए ला अनवाइंड करायचा. डीएनए पूर्वी कसा होता बेटा? असा मस्त एकदम असा. मग आता त्याला तुम्ही काय करणार? ओपन करणार, म्हणजे सिंगल स्ट्रँड करणार. तर तो आता डीएनए फक्त 2 चेन्स मध्ये रूपांतर झाला. हे जो असा डीएनए होता तो आता ओपन झाला आणि असा स्ट्रेट डीएनए बनला. 2 चेन्स इन द रिजन ऑफ द जीन, त्या जीन मध्ये तेवढ्याच भागात बनतो. एक्सपोज्ड ATGC बेस प्रोजेक्ट इनटू द न्यूक्लिओप्लाझम. आता काय होतात की ATGC, ऍडेनिन थायमिन ग्वानिन सायटोसिन, किंवा ग्वानिन सायटोसिन किंवा सायटोसिन ग्वानिन, तर हे काय झाले आता की एक्सपोज झाले. दे आर फ्री राईट नाउ. दे आर फाइंडिंग देअर पार्टनर. ऍडेनिन फाइंड करायला लागलाय थायमिनला, थायमिन फाइंड करायला लागलाय ऍडेनिनला, सायटोसिन फाइंड करायला लागलाय ग्वानिनला, ग्वानिन फाइंड करायला लागलाय. हे सगळे आता हे
त्यांना न्यूक्लिओप्लाझम मध्ये घडतंय म्हणलं ना, आपण ट्रान्सक्रिप्शन बघतोय ना. तर देर आर लार्ज नंबर ऑफ सच न्यूक्लिओटाइड्स आर प्रेझेंट इन कुणामध्ये, तर त्या न्यूक्लिओप्लाझम मध्ये. तिथून आता ह्यांना हे पाहिजे, बेस पेअर पाहिजे बेटा न्यूक्लिओप्लाझम मधून. ए ने कुणाला शोधायचं, त्याची डीएनए जोडी कुणासोबत असते, टी सोबत असते. टी न कुणाला शोधायचं, ए ला. जी न कुणाला, सी ला. सी न कुणाला, जी ला. ओके. हा, आणि आरएनए बनवायचा असेल तर थोडासा फरक. ए न कुणाला शोधायचं, टी ला नाही, यू ला शोधायचं. संपला. चलो, ओनली वन स्ट्रँड ऑफ द फंक्शन, ओनली वन स्ट्रँड, एकच स्ट्रँड फंक्शन ऍज अ टेम्पलेट, ते टेम्पलेट म्हणून फंक्शन करतं. त्याला आपण अँटीसेन्स स्ट्रँड असे म्हणतो. ओके, नॉन कोडिंग स्ट्रँड, त्याला आपण नॉन कोडिंग स्ट्रँड असंही म्हणायचं. द अदर स्ट्रँड इज कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे दुसरं स्ट्रँड आहे ते कॉम्प्लिमेंटरी आहे, त्याला आपण सेन्स स्ट्रँड म्हणतो. हे असं सुद्धा बघितलेलं आहे. ठीक आहे बेटा. त्यानंतर द न्यूक्लिओसाइड, ठीक आहे, द न्यूक्लिओसाइड, ठीक आहे, अँड अटेन द डबल हेलिकल स्ट्रक्चर, आणि मग तिथं काय होतं त्यांचं की डबल हेलिकल फॉर्म तयार होतो. इन द बॅक्टेरिया mRNA डज नॉट रिक्वायर एनी प्रोसेसिंग बिकॉज इट हॅज अ नो इंट्रॉन. मी तुम्हाला एक गोष्ट याच्या अगोदर सांगितली की आपल्याला ट्रान्सक्रिप्शनचं अजून प्रॅक्टिकली डिटेल स्टडी करायची आहे. तर आता इंट्रॉन बद्दल सुद्धा बोलतोय की जे mRNA असतात बेटा, जे प्रोड्यूस झाल्यावर त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात mRNA मध्ये. एक असतो इंट्रॉन, एक असतो एक्झॉन. एक्झॉन आणि इंट्रॉन. तर बेटा बॅक्टेरियामध्ये mRNA जे आहेत त्यांच्यामध्ये डज नॉट रिक्वायर एनी प्रोसेसिंग, कुठलीच प्रोसेसिंग करायची गरज नाही, बिकॉज त्यांच्यामध्ये इंट्रॉन नाही. जर इंट्रॉन असेल तर प्रोसेसिंग करावी लागते. ओके बेटा, इंट्रॉन असेल तर प्रोसेसिंग असते, पण बॅक्टेरियामध्ये इंट्रॉन नसतात म्हणून प्रोसेस करायचं नाही. जो mRNA असतो तयार झालेला इनिशियली, तर तो mRNA कधीच बेटा फंक्शनल नसतो. डू यू अंडरस्टँड दॅट? की mRNA विच इज प्रोड्युस्ड इन दी कशामध्ये, तर ह्या प्रोसेसमध्ये, ट्रान्सक्रिप्शन मध्ये, तर mRNA हा फंक्शनल नसतो, मॅच्युअर नसतो. तर डिफरंट बाय त्याच्यामध्ये कॅपिंग आहे, स्लायसिंग आहे, ऍडेनायलेशन आहे, अशा प्रोसेस केल्यानंतर दॅट नॉन फंक्शनल mRNA बिकम फंक्शनल. कळतंय मी काय म्हणतो? कच्चा माल रे लेकरांनो, तुम्हाला माहिती असेल बेटा, पेट्रोलियम सारख्या पदार्थांवर परत प्रक्रिया करावी लागते, मग त्याला पेट्रोल फॉर्म मध्ये उपलब्ध करावं लागतं. कच्चं तेल आणि कच्च्या तेलापासून पेट्रोल. जसे आपण आता इथं mRNA तयार केलाय, पण दॅट mRNA ऍक्च्युअली नॉट मॅच्युअर mRNA, दॅट mRNA इज नॉट फंक्शनल mRNA. that mRNA need to be undergoes 3 important type of the process and after that it become functional, आणि त्याच्यानंतर तो फंक्शनल बनतो. हे शिकायचं आहे, ह्या चॅप्टर मध्ये ते आहे आपल्याला, म्हणून टेन्शन नाही घ्यायचं, रिलॅक्स राहायचं. पहिले हमने अभी mRNA बना दिया है, अब प्रोसेसिंग कैसे होती है, जो नॉन फंक्शनल है उसे फंक्शनल कैसे बनाया जाता है, तो अगले सेक्शन में वीडियो के आप जरूर पढ़ने वाले हो, तो क्यों टेंशन लेते हो. चलो, त्यानंतर हे बोललो आपण बॅक्टेरिया. In prokaryote possess only one type of RNA polymerase. प्रोकॅरियोट्स मध्ये एकाच प्रकारचे आरएनए पॉलिमरेज असतात, आणि एन्झाइम बरं ती. हा, इन युकॅरियोट 3 टाइप ऑफ आरएनए पॉलिमरेज आहेत. बघा, पहिलं आरएनए पॉलिमरेज 1, आरएनए पॉलिमरेज 2, आरएनए पॉलिमरेज 3, 1 2 3. आरएनए फर्स्ट कुठं असतो पॉलिमरेज? न्यूक्लिओलस. आणि काय तयार करतो? आरआरएनए. हा, आरएनए पॉलिमरेज कुठं असतो? न्यूक्लिओप्लाझम मध्ये, म्हणजे इनसाइड द न्यूक्लियस. तो काय तयार करतो? mRNA तयार करतो. आणि आरएनए पॉलिमरेज थर्ड कुठे असतो? न्यूक्लिओप्लाझम मध्येच असतो. काय तयार करतो? टीआरएनए तयार करतो, ट्रान्सफर आरएनए. ओके बेटा, चलो. तर आरएनए पॉलिमरेज फर्स्ट ट्रान्सक्राइब करतो आरएनए ला, आरएनए ला तयार करतो तो, ते बी आरआरएनए ला. दुसरा आहे आरएनए पॉलिमरेज सेकंड ट्रान्सक्राइब करतो mRNA ला. एमसीक्यू ला विचारलं जातं की कोणता आरएनए पॉलिमरेज कोणत्या आरएनए ला तयार करतो. ठीक आहे बेटा, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट आपण त्याला म्हणू. अँड हेट्रोजिनस न्यूक्लियर आरएनए, हेट्रोजिनस न्यूक्लियर आरएनए, एचएनआरएनए आपण त्याला शॉर्ट मध्ये म्हणतो बेटा. आणि लास्ट
RNA polymerase 3 is responsible for the transcription of tRNA किंवा त्याला आपण म्हणू स्मॉल न्यूक्लियर RNA. जसा हेट्रोजेनस न्यूक्लियर RNA होता HNRNA, तसाच इथं SNRNA आहे स्मॉल. ठीक आहे मुलांनो आणि मुलींनो, बेटा हा कन्सेप्ट कुठपर्यंत आपला लक्षात आलेला आहे तो मला डेफिनेटली कळवा. आणि आय होप दॅट की 100% एवढी गॅरंटी आहे की कोणताही विद्यार्थी असो 60% प्लस हा कन्सेप्ट सिंगल अटेम्प्ट मध्ये आपला क्लिअर झालेला असावा. आणि उर्वरित क्लिअरन्स साठी तुम्ही माझी मदत घेऊ शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. थँक्यू and God bless you all my dear child. Stay healthy, stay at home, take care. Till then, goodbye. God bless you all.